नमस्कार मित्रांनो, मी अक्षय टाक पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूप धमाल आहे। खरं तर रोजच आपल्या व्हिडिओमध्ये धमालच असते, पण मी व्हिडिओ एडिट जेव्हा करत असतो ना, तेव्हा विचार करत असतो की कसे कसे इंटरेस्टिंग आपल्याला हे व्हिडिओ अजून बनवता येईल। पण जेव्हा मी तुम्हाला मेकिंग दाखवतो, जेव्हा मेकिंगचं शूट दाखवत असतो, त्यावेळेस मी जास्त काही छेडखानी नाही करत। ॲक्च्युअली तुम्ही सेटवर येऊन शूटिंग बघताय, याप्रमाणे तुम्हाला अनुभूती आली पाहिजे। त्यामुळे मी जास्त काही नाही, तुम्हाला सरळ सरळ इथलं वातावरण, इथं कशा प्रकारे शूटिंग चालतं, हे सगळं तुम्हाला ॲज इट इज जसं आहे तसं मी तुमच्या समोर आणत असतो। तर ह्या व्हिडिओमध्ये राया वाजत गाजत नाचत मंजिरीच्या घरी राहायला येतो आणि मग सगळ्यांना शॉक लागतो की राया इथं राहायला आलेला आहे। तो पण डोलीमध्ये बसून येतो, कारण विठोबा रखुमाई घेऊन येतो तो त्या पालखीमध्ये। त्या डोलीमध्ये राया बसून येतो। तर खूप कमाल असा सीन आहे। रंकी डिफिकल्ट आम्ही समोर नाचत 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 तुतारी वाजवत अगदी गुलाल उधळत छानपैकी आम्ही येतो आणि शशिकलाचा हा प्लॅन असतो की राया इथे येऊन राहणार। तर हा व्हिडिओ खूप मोठा आहे, तर हा व्हिडिओ मी तुम्हाला 2 भागामध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना व्हिडिओ पाठवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचू द्यात, म्हणजे मी अजून नवीन नवीन व्हिडिओ आणायला मला हुरूप येईल। तर चला तर मग जाऊया येड लागलं प्रेमाच्या सेटवर। रोलिंग आणि ऍक्शन आपल्याकडे या दोघं जण वाजवा रे। ऍक्शन Take 32 Action वाजवा वाजवायचे मग आता रोलिंग ते ओवाळून बायका फुलं त्यांची टाकताय तोपर्यंत वाजवत राहा, नंतर मायमिंग करा। रोलिंग आणि ऍक्शन कंटिन्यू। ये साधू संत येती घरात, ओची दिवाळी दसरा। सगळ्यांनी हात जोडले, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बघितली, करेक्ट ताई तुम्ही तसं करेक्ट कंटिन्यू। अगं ये ना ओवा, अगं तुझा राया आलाय, विठू राया रुक्मिणीला घेऊन आलाय ना। ओवा देव आलाय घरात आपल्या, ये ओवा। करेक्ट, अतिशय राईट, अतिशय राईट, बस कंटिन्यू। होल्ड, वाजवा मागचे ऍक्च्युअल मध्ये वाजवा। आता
रेडी वाजवू नका का मायमिंग करा रोलिंग अँड ऍक्शन अरे कंटिन्यू वाजते या जाऊबाई या तुम्ही पण ओवाळून घ्या अरे सॉरी 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 तुमचा देवावर विश्वास नाही आहे का बरं काही हरकत नाही काही हरकत जीजी थोडस मागे या नाही. वाक्य सांग पुढे काही हरकत नाही बस बरं मी आता सगळ्यांसमोर आता मी सांगते सगळ्यांसमक्ष सांगते आजपासून मला एक करा. रोल अँड ऍक्शन सॉरी 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 तुमचा देवावर विश्वास नाही आहे नाही का मी विसरलेच होते काही हरकत नाही काही हरकत नाही बरं आता सगळ्यांनी नीट लक्ष देऊ नये का तुम्हा सगळ्यांसमक्ष मी एक आता सांगणार आहे राया थोडस पुढे या बस आता बॉडी फिरा यांच्याकडे सगळं या ना इकडे अजून बस ही रोल अँड ऍक्शन ऐका 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 आता मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगणार आहे नीट लक्ष देऊ नये का आजपासून राया इथेच या घरात राहणार आहे काय हो अरे पाहुणा आहे तो माझा आणि अतिथी देवो भव असं म्हणतात ना पण तो असं कसं राहू शकतो या घरावर माझाही हक्क आहे. अरे या घरावर माझाही हक्क आहे अगदी कायदेशीररित्या रजिस्टर केल्याप्रमाणे ये ये बाळा, ये अरे नाही मम्मी खरंच इथे राहणार आहे अगं हो तू सामान वगैरे सगळं घेऊन आलाय तो आपल्या बरोबरच राहणार आहे मग ये रे ये हो की नाही राया म्हणजे तो आता सगळं सामान वगैरे घेऊन आलाय तू इथेच राहणार आहे हो की नाही रे राया मग काय तुम्ही म्हणाल तस मग ये तू आत ये बरं इथून आत गेल्यानंतर हा जो भाग आहे ना तो तुझं घर आहे तू हवं तिथे राहू शकतोस आणि हवं ते करू शकतोस आता कसं आपल्या मनासारखं ये जिथे परमेश्वर येतो कंटिन्यू हा निघण्यापासून अँड ऍक्शन ये अजून थोडस बाहेर छान छान शॉट मिळेल बस रोल जस्ट तिथे पोहोचला रोल अँड ऍक्शन या ताई तुमच्या आवाजात कंटिन्यू अँड ऍक्शन बोला पंढरीनाथ महाराज की जय वाजवा रोलिंग ऍक्शन लढवायचंय राय आता ऍक्शनला उभा राहील वरती त्याचा शॉट गेला पायाचा वगैरे ते उघडलं पडदा तुम्ही सगळ्यांनी राया जसा बाहेर आला हातात मूर्ती दिसल्या सगळ्यांनी हात जोडले विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बघून ओके त्या सवासनींनी ओवाळलं आणि मग आदिशताई म्हणाल्या ओके टेक रोल अँड फटाकसे ओपन करा आणि ऍक्शन वाजवा माझ्या अर्ध्या जागेचा भाडेकरू आला म्हणजे रे ओवाय राहायला हे घे हो.
ऍक्शन. आला आला माझ्या अर्ध्या जागेचा भाडेकरू आला. घे मंजिरी उभा राहायला. घे घे. करेक्ट वाजवा. वाजवा. कैसा लगा मेरा मजाक? मित्रांनो, कधी कधी अशा एका शॉट मध्येच किंवा एकाच म्हणजे एकच घटना आहे छोटीशी, ही घटना शूटिंग करायसाठी कधी कधी पूर्ण दिवस खर्च करावा लागतो. तोच तो शॉट परत परत होतो. कधी टेक्निकल एरर होतात, कधी कधी काही प्रॉब्लेम येतात, कधी लाईटचा प्रॉब्लेम येतो, काही होऊ शकतं. परत 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 ती शूटिंग घ्यावी लागते. आणि पहिला शॉट ज्या मूडमध्ये आम्ही घेतला होता त्याच मूडमध्ये आम्हाला 10वा 11वा 12वा कितीही वेळा रिटेक झाला ना तरी तितकाच मूड आम्हाला कंटिन्यू करावा लागतो. म्हणजे तेवढ्याच उत्साहाने तो शॉट परत घ्यावा लागतो. कंटाळ करता येत नाही. आता तुम्हाला बघतानाच 3-3दा बघतानाच कदाचित कंटाळ येऊ शकतो, पण शूटिंग असंच असतं. मी तुम्हाला जेन्युनली सगळं शूटिंग जे पण सेटवर घडतंय ते दाखवायचा प्रयत्न करत असतो, जसं आम्ही शूटिंग करत असतो. आता अर्ध्या तासाची सिरियल आहे, अर्ध्या तासाच्या कमी वेळाची सिरियल आहे, पण तरीही त्या अर्ध्या तासाचं शूट करायला आम्हाला किती वेळ लागतो ते ॲक्च्युअल तुम्हाला समजावं त्यासाठी मी सगळं व्यवस्थित तुम्हाला दाखवत असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ म्हणजे ही घटना आता उद्या पण दिसणार आहे तुम्हाला. आता मास्टर शॉट झाला आहे. मास्टर शॉट म्हणजे काय की दूर कॅमेरा ठेवलेला असतो. आता कॉम्पॅक्ट शॉट तुम्हाला उद्या दाखवतो. कॉम्पॅक्ट म्हणजे थोडा जवळ कॅमेरा येतो आणि सगळे आर्टिस्ट जवळून दिसतात. तर तुम्ही मास्टर शॉट बघितला आहे. कॉम्पॅक्ट जो आहे तो तुम्हाला उद्या दाखवतो. उद्या पण त्या सीनमध्ये खूप धमाल येणार आहे. उद्याचा सीन पण खूप मस्त आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. तर व्हिडिओ उद्यासुद्धा तुम्ही पूर्ण बघा, ह्याचा दुसरा पार्ट. तर मित्रांनो, आज एवढा व्हिडिओ तुम्हाला दाखवलाय. बाकीचा व्हिडिओ तुम्हाला मी उद्या दाखवणार आहे, कारण की हा ब्लॉग खूपच मोठा झालेला आहे. तर उद्या पण हा व्हिडिओ असाच कंटिन्यू आपण करूयात. तोपर्यंत बाय बाय, टाटा.